अवैध खैर तस्करी प्रकरणात 3 वनगुन्ह्यातील फरार आरोपीला पेठमध्ये अटक. न्यायालयाने आरोपीला दिली 3 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी. नाशिक जिल्ह्यातील वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वनक्षेत्रात मागील काळात अनेक वेळा खैर तस्करी व वाहतूक करणारे तस्करांना वनाधिकाऱ्यांनी अटक केली आहे. दिनांक 20 जून 2024 रोजी वनगुन्हा क्रमांक C6/2024 मधील फरार असलेला आरोपी नामे सुनील एकनाथ लोहार राहणार बोरदा तालुका पेठ येथील आरोपी मागील 6 महिन्यांपासून फरार होता. या गुन्ह्यात त्याच्या सहकारी आरोपीला मोका स्थळावर अटक करून वनविकास महामंडळाकडून कार्यवाही करण्यात आली होती. या प्रकरणात अनेक संशयित आरोपीचे नाव अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले होते. तेव्हापासून या सर्व आरोपीचा शोध वनाधिकारी करत होते. शेवटी या फरार आरोपीला काल दिनांक 30 जानेवारी रोजी पेठ येथे अटक करण्यात आली. या आरोपीवर जवळपास 3 भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे वेगवेगळे वनगुन्हे नोंद असून सदरचा आरोपी हा सराईत खैर तस्कर आहे. मागील 4 ते 5 वर्षांपासून हा अवैधरित्या खैर वृक्षाची तोड करून वाहतूक व विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. सदर आरोपीने इतर त्याच्यासोबत असणारे 6 आरोपींची नावे सांगितल्यामुळे या सर्व आरोपींवर अटकेची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर खैर तस्करीचे आंतरराज्य कनेक्शन असल्याचे मागील काळात वनविकासकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीत निष्पन्न झाले आहे. त्या प्रकरणातील अद्यापही काही आरोपी फरार असताना वनविकास महामंडळाकडून या फरार सराईत खैर तस्कर अटक करण्यात आली. त्यामुळे भविष्यात नक्कीच खैर तस्करीवर आळा बसेल अशी शाश्वती आहे. मागील 5 वर्षांमध्ये वनविकासमधील पेठ व हर्सूल या युनिटमध्ये अवैधरित्या खैर व साग झाडांची तोड करून वाहतूक प्रकरणात 22 वाहनावर जप्तीची कार्यवाही व 35 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वनविकासचा राखीव वनक्षेत्रात वनविकासाच्या अधिकाऱ्यांकडून दिवस-रात्र गस्ती करून अवैध वृक्षतोड यावर पूर्ण नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे. सदरची कार्यवाही नाशिक वनप्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, बापू शेवाळे, वनपाल हिरामण राऊत, चेतन चौरे, नितीन पवार, कोल्हे, वनरक्षक के.पी. राठोड, अविनाश निकम, गणेश मस्के, रामेश्वर गवळी, दीपक शिंगटे, नावेद सय्यद इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. खैर तस्करी प्रकरणात वनविभाग व वनविकास यांची संयुक्त कार्यवाही सुरू असून लवकरच इतर फरार आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.